नमस्कार. डेलिशियसमध्ये आपल्या सर्वांचं फार स्वागत आहे. आज आपण दडपे पोहे बनवणार. हे पोहे मुलांना फार आवडतात आणि अगदी सोपे आणि लगेच 5 मिनिटात होणार. खायला पण चांगले लागतात आणि हे ब्रेकफास्ट म्हणून आपण देऊ शकतो त्यांना. आता आपण ह्याच्यासाठी काय सामुग्री लागेल ते बघूया. मीडियम साईजचे पोहे 2 वाट्या घेतलेले चांगले पाखडून स्वच्छ, 1 वाटी पाणी, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, चांगली बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टोमॅटो चिरलेला. आपण पोह्यांमध्ये चवीपुरतं मीठ घालूया, 1 चमचा साखर घालूया. जर पाहिजे असेल तर आपण थोडं तिखट पण घालू शकतो. फोडणीसाठी आपण 2 चमचे तेल टाकूया गडग्यामध्ये. नंतर 1 चमचा मोहरी टाकूया. ही मोहरी चांगली तडतडली की मिरच्या टाकूया. मिरच्यानंतर कढीपत्ता टाकू. जरा फोडणी शांत झाली, थंड झाली की त्याच्यामध्ये थोडी हळद टाकूया. हळद टाकल्यानंतर फोडणी तयार झाली. ही मी फोडणी तयार करून ठेवलेली आहे. गार्निशिंगसाठी आपण थोडी शेव पण घालू शकतो, शेंगदाणे घालू शकतो, पाहिजे तर कुठल्या वेगळ्या उसळी पण घालू शकतो आणि अशा प्रकारे एकदम मस्त हे पोहे तयार होतात. आता हे पोहे आपण कसे बनवायचे ते बघूया. थोडं पाणी घालूया, थोडं जरा ते भिजण्यासाठी. आता हे पोहे जरा पाण्याने भिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया. कांद्याच्या पाण्यामुळे हे पोहे चांगले भिजतील. आपण चांगले डवूया, पोह्यांना मऊपणा येईल आणि मग त्याच्यामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकूया. चिरलेला टोमॅटो टाकून ढवळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया. चवीपुरतं मीठ घालूया. नंतर 1 चमचा साखर घालूया. नंतर अगदी थोडं लाल कलर येण्यासाठी आपण लाल तिखट घालूया. आपण फोडणीमध्ये हळद घातलेली आहे. आता वरतून फोडणी टाकूया. ही मी करून ठेवलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आहे ना, हे मिश्रण एकदम मस्त आपण ढवळूया, म्हणजे याला एक छानपैकी कलर येईल आणि पोह्यांना मऊपणा पण येईल. आता हे पोहे छानपैकी एकदम मऊ झालेले आहेत. हे थोडे 5 मिनिटं झाकून ठेवा. झाकून ठेवल्यावर ते आणखीन मऊ पडतील आणि नंतर झाकण काढल्यानंतर त्याच्यावरती थोडी शेव टाका गार्निशिंगसाठी आणि थोडी कोथिंबीर पण टाका. वा, काय झकास झालेत पोहे माझे. तुम्ही खाऊन बघा, फारच छान झाले. मुलांना तर फारच आवडतात. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.